आता अमरावतीतून एक मोठी बातमी हाती येतेय। महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चांदरम्यान शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। अडसूळ यांची भेट घेण्यासाठी भाजपचे आमदार संजय कुटे रुग्णालयात दाखल झालेत। निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती आमदार संजय कुटे आणि माजी आमदार अभिजित अडसूळ यांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी शुभम बायस्कर याविषयी अधिकची माहिती देत आहेत। शुभम, मयूर, नक्कीच अमरावती महापालिका निवडणुकीच्या संदर्भाने महायुतीच्या ज्या आहेत त्या वाटाघाटी सुरू आहेत। अद्यापही महायुतीत कोणी किती जागा लढवल्या पाहिजे याचा तिढा कायम आहे। हा तिढा सुरू असतानाच आजही दिवसभरात वेगवेगळ्या बैठकी झाल्या। या सगळ्या बाबींमधून जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या प्रकृतीत अचानकच त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे आणि त्यांच्यावर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत। आमदार अभिजित अडसूळ यांच्याशी आपलं आत्ताच बोलणं झालेलं आहे। आनंदराव अडसूळांना चेस्ट पेनचा प्रॉब्लेम जो आहे, समस्या जी आहे ती आलेली आहे आणि त्याच कारणानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती जी आहे ते स्थिर आहे, कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी माहिती स्वतः अभिजित अडसूळ यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। असं असलं तरी निवडणुकीच्या अनुषंगानं पुन्हा एकदा जागा वाटपाची चर्चा आता या ठिकाणी होणार आहे का, किंवा इतरही काही पैलू इथे समजतात का, याकडे देखील लक्ष असणार आहे। भाजपचे नेते आणि आमदार संजय कुटे यांनी स्वतः शिष्टाचार दाखवत, राजकीय परिपक्वता दाखवत रुग्णालय गाठून स्वतः आनंदराव अडसूळ यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतलेली आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर दिवसभरापासून जर आपण पाहिलं होतं की अमरावतीमध्ये महायुती संदर्भात चर्चा आणि वाटाघाटी सुरू होत्या आणि अशा स्थितीतच आता अचानकच अडसूळांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर येत आहे। त्यामुळे कुठेतरी एक चिंताही आहे आणि एकंदरीतच काय महायुतीच्या संदर्भात काय निर्णय होते याकडे देखील अमरावतीकरांचं लक्ष लागलं आहे। बरोबर आहे शुभम, 2 दिवसच फक्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता जोरदार तयारीला लागलेत। वाटाघाटा होत आहेत, अनेक ठिकाणी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत नाहीये, त्या ठिकाणी तडजोडी केल्या जात आहेत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।